आपली गाडी 24 तास आपल्या मोबाईलमध्ये आपल्या डोळ्यासमोर राहणार आहे. 4 व्हीलर, 2 व्हीलर, कार, टेम्पो अशा अनेक सुविधा आहे आपल्या वेद मोटर्समध्ये. तर आपल्या खेळाडूंना इथं सुवर्ण संधी आहे. सागर शेलार यांना संपर्क करा आणि आपल्या या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. धन्यवाद. भोगवली गावातील ह्या खेळाडूंनी वेद मोटर्स यांना इथं संधी दिली आणि ती संधी माझ्या हृदयामध्ये मी थांबून ठेवतो. थँक्यू सो मच. सागरदादा काहीतरी सांगतायत अंपायर आपले. विनोददादा धनावडे, आपण आपला माईक घ्यावा. सुंदर असं इथं लाईव्ह ही कला आहे. ही विनोददादांकडं सुंदर अशी कला आहे आणि खरंच मनापासून कौतुक विनोददादांचं की अशी बोलण्याची जी कला आहे ती फार कमी लोकांना मिळते आणि भगवंतानं त्यांना ती कला दिलेली आहे. त्या कलेचा सुंदर असा इथं ते वापर करत आहेत. धन्यवाद दादा, तुम्हाला खरं मनापासून धन्यवाद. खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही लाईव्ह प्रक्षेपण लोकांना दाखवतायत. पुन्हा एकदा सर्वांचं आभार आणि अभिनंदन. थँक्यू. तुमचे हार्दिक अभिनंदन. नक्कीच आपण आपल्या जर आपण पाहिलं तर वेद मोटरचं आज इथं आपण विश्लेषण केलं तर प्रत्येकानं या वेद मोटरमध्ये जा आणि आपण आपली गाडी खरेदी करा याची प्रत्येकाला विनंती असणार आहे. तर चला वळूया मॅचकडे. दोन्ही संघ जर आपण पाहिले तर एक सामना जिंकलाय. सायगर आणि करंदी टीमने टॉस जिंकला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतोय. प्रयत्न केला जाईल आणि इथं ताळमेळ बिघडला गेला आणि यातच जर आपण पाहिलं एक महत्त्वाचं विकेट होतं. सचिन सारखा फलंदाज जर आपण पाहिलं तर एक चांगला खेळ आपल्या टीमसाठी करताना आपण पाहतोय. फटका जरूर फसला होता. प्रयत्न केला गेला होता पण यावरती 2 धावा घेतल्या जाईल आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजे 3 या आकड्यावरती. संदीप पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्याचा प्रयत्न करतोय. चांगला षटक. चांगला चेंडू वेगानं जर आपण पाहिला तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला गेलाय. चेंडू डॉट बॉलची संगता केली जाते. प्रयत्न केला जातो. या सुमित आणि सचिनची जोडी मैदानामध्ये. या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाकडे जर आपण पाहिलं तर संदीप एक चांगलं षटक. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ संपला. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. प्रयत्न केलाय. फटका खेळलाय पण इथंही डॉट बॉलची संगत केली जाते. एक महत्त्वाचं षटक म्हणजे ज्या प्रकारे आपण म्हणतो ना पहिली सुरुवात एक चांगली सुरुवात असावी आणि चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न जर आपण पाहिलं तर संदीपनं केला आपल्या टीमसाठी. पुढे मारण्याचा प्रयत्न इथं फसला गेलाय आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. पहिलं षटक एक चांगलं षटक इथं हाताळताना आपण पाहिलं ते म्हणजे संदीपकडून फक्त 3 धावा खर्च केल्या. अगोदरच्या मॅचकडे जर आपण पाहिलं तर संदीपनंही अगोदर 2 विकेट घेतली होती आणि 3 धावा खर्च केल्या होत्या. अशी सुरुवात या षटकामध्ये केली. कुठेतरी दबाव तंत्र आखला गेलाय. समोरच्या टीममध्ये पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक धावा रोखण्याचा प्रयत्न केलाय. दोन्ही फलंदाज जर आपण पाहिले तर चांगले फलंदाज पण यांना ही मोठी फटकेबाजी करता आलेली नाही. आता दुसरे षटक जर आपण पाहिलं तर गोलंदाज अमित याला बोलवलं. या चला याच्यानंतरची मॅच जर आपण पाहिलं तर बिवडी वर्सेस BCC धुंद. चला दोन्ही कर्णधारांनी उपस्थिती दाखवा आणि विनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस केला जाईल. जेव्हा 4 षटकं संपतील त्यावेळी आपला टॉस केला जाईल. तर दोन्ही संघांनी इथं टॉस का बॉक्समध्ये या. अमित हा दुसऱ्या षटकासाठी तयार झाला आहे. बिनबाद 3 अशी सुरुवात सायगर टीमकडून आपल्याला बघायला भेटली जाते. अमित निघतोय गोलंदाजीसाठी. प्रयत्न केलाय. कव्वरच्या दिशेमध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि सहजरित्या
हा झेल पकडला गेला, कारण की चेंडूला जास्त उंची दिली ती म्हणजे सुमित यांनी कव्हरच्या रिझनमध्ये, आणि या क्षेत्ररक्षकानं सहजरित्या असा झेल पकडला गेला. ही जोडी थांबवण्याचं काम केलं ते म्हणजे अमित यांनी, आणि सुमितला परतावं लागलं. आज जर पाहिलं तर सुमितला मोठी खेळी करता आली नाही. 0 या आकड्यावरती हा बाद होऊन परतला जातो. या आता तिसऱ्या क्रमांकासाठी कोणता फलंदाज मैदानामध्ये उतरला जातोय, आणि ऋतिकची वर्णी लागल्या, कारण की पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला आहे. चांगल्या गोलंदाजीच्या जोरावरती आपल्या टीमला एक चांगली सुरुवात करून दिली गेली. आता फलंदाजीची जबाबदारी घेतली ती म्हणजे ऋतिक यांनी, आणि तिसऱ्या क्रमांकासाठी निघतो. या अमितला जरूर सफलता भेटली. चला धुंद आणि एक बिवडी, आपण दोन्ही कर्णधार तयार आहात. विनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस केला जाईल. प्रयत्न चांगला आहे अमित याचा. थोडासा चेंडू खाली राहिला गेला आणि ऋतिकला खेळण्यासाठी कुठेतरी अडचण झाली, म्हणजे डॉट बॉलची संख्या केली जाते अमितकडून. एक चांगलं षटक, ज्या प्रकारे पहिली सुरुवात चांगली होते. चला दोन्ही खेळाडूंना एक विनंती असेल, ज्यावेळी आपण धावपट्टीच्या बाजूने धावपट्टीच्या मधून धावू नका फक्त. जरूर अपील केला जातो या इथं, आणि डॉट बॉलची संख्या. एक दबाव तंत्र आखलं गेले अमित यांनी. एक चांगली गोलंदाजी, म्हणजे समोरच्या फलंदाजावरती एक प्रेशर हे अमितनं ठेवलं या. आणि येणारे चेंडू जर आपण पाहिले तर 3 चेंडू डॉट लगातार, आणि त्याच्या अगोदर जर पाहिलं तर विकेट. म्हणजे आतापर्यंत कोणतीही धाव अमितनं खर्च केली गेली नाही. या स्पर्धेतलं जर आपण पाहिलं, प्रयत्न केलाय आणि हाही चेंडू डॉट, म्हणजे लगातार 6 चेंडू डॉट केलेत. आणि या स्पर्धेतली पहिली मिडन ओव्हर कोणी फेकली असेल तो म्हणजे करंदी गावचा खेळाडू अमित यांनी. 1 विकेट 0 धावा खर्च केल्या गेल्या, आणि समोरच्या टीमवरती एक चांगला दबाव आखला गेला या दुसऱ्या षटकामध्ये. उत्तम षटक, चांगलं षटक. आज नक्कीच नाव घेतलं जाईल या अमित याचं, कौतुक केलं जातं या प्रगती चषक 2024च्या स्पर्धेमध्ये. मिडन आणि 1 विकेट. तिसऱ्या षटकासाठी जर आपण पाहिलं तर गोलंदाज बोलवला जाईल. लखन हा तिसऱ्या क्रमांकासाठी बोलवला जातो या. आज जर आपण पाहिलं तर करंदी टीमची एक गोलंदाजी, धारदार अशी गोलंदाजी बघायला भेटली जाते. पहिल्या मॅचकडे बी, आताच्या मॅचही चांगली षटक. प्रयत्न केलाय आणि यावेळी जबाबदारी घेतली. सचिन यांनी एक लांबलचक षटकार खेचण्याचा प्रयत्न केला. लॉंगॉनच्या रिजनमध्ये एक पॉवरफुल षटकार सचिनच्या बॅटमधून निघाला जातोय. पहिल्या चेंडूवरती एक मिडन ओव्हर गेल्यानंतर कुठे दबाव तंत्र आखला गेला होता सायगर टीमवरती, आणि धावसंख्येची गती वाढली जाते. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजे 9 या आकड्यावरती. म्हणजे पहिल्या षटकामध्ये संदीपनं 3 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. ज्यावेळी अमितला बोलवलं, अमितने एक चांगलं षटक हाताळलं, एक गडी बाद केला होता. पुन्हा एकदा लखन गोलंदाजीसाठी तयार झालाय. प्रयत्न केलाय, कव्हरच्या दिशेमध्ये फटका खेळला. या शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक थोडासा फसला, पण एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, पण 2 धावा इथं 2 धावाच्या बरीनंतर जर पाहिलं तर धावसंख्या 11 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. आता धावांची गती वाढवल्या, ती क्षमता आहे सचिनकडं, तशी सुरुवात करण्याचा प्रयत्न करतोय. फटका खेळला, चेंडूला उंची जास्त दिली जाते. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न, समतोल बिघडला क्षेत्ररक्षकाचा, आणि 2 धावा इथं. तर 2 धावा घेतले जात आहेत. बराच काळ जर आपण पाहिलं तर चेंडू हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक तिथं पोहोचण्याचा प्रयत्न करत होता.
जोपर्यंत सचिन हा मैदानामध्ये आहे तोपर्यंत सायगर टीम हा जरूर विचार करत असेल की आपण एक चांगल्या सन्मानजनक स्कोर उभा करू शकतो, हा विचार केला जातो. या धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजे आता 13 या आकड्यावरती. तिसरं षटक आहे लखन याचं. सुरुवात जर पाहिलं तर थोडीशी खराब झाली होती लखनकडून. आता 3 चेंडूचा खेळ संपला आणि या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर त्याने 10 धावा खर्च या षटकामध्ये केलाय. चला दोन्ही टीमला एक विनंती असेल, धुंद आणि बिवडी आपण कर्णधार टॉस का बॉक्समध्ये येऊ द्या. पुन्हा प्रयत्न आणि यावरती जर आपण पाहिला तर सिंगल धाव दिली. फटका चांगला होता, थोडासा आतमध्ये आला. जर थोडा बाहेरून गेला असता तर एक मोठा फटका जरूर आला असता. एक सिंगल धावीने धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. प्रयत्न केलाय मिडॉनचा क्षेत्ररक्षकाच्या मधून हा चेंडू मिडविकेटचा क्षेत्ररक्षक आला, थोडासा फसला. 2 धावा जरूर घेतले जातात. म्हणजे एक महत्त्वाचं षटक असेल सायगर टीमसाठी. या तिसऱ्या षटकामध्ये आक्रमकता स्वीकारली सचिन यांनी. एक त्या खेळाडूकडे एक क्षमता आहे, तशी ती खेळी करू शकतो. पुन्हा एकदा लखन निघालाय गोलंदाजीसाठी. थोडासा टप्पा फसला, व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. एक अतिरिक्त धावेनं धावसंख्या पुढे सरकली जाईल. म्हणजे प्रयत्न केला जातो. या 17 धावा धोबलकावरती आल्यात. प्रयत्न केलाय, एक आक्रमकता सचिनच्या बॅटमधून निघाली जात्या. एक हाय हँडसम फटका, 2 षटकार या षटकामध्ये घेतले. आणि एक मिडन ओव्हर आल्यानंतर जर पाहिलं तर एक सचिननं आक्रमकता घेतली आणि या षटकामध्ये जवळजवळ जर पाहिलं तर 20 धावा जमवल्यात. आणि धावसंख्या जर आपण पाहिली 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गड्याच्या मोबदल्यात 23 धावा धबलकावरती. महत्वाचं षटक सायगर टीमसाठी. आता शेवटच्या षटकाची जबाबदारी कोणावरती दिली जाईल आणि ज्या खेळाडूनं प्रगती चषक 2024 स्पर्धेमध्ये पहिला सामनावीरचा पुरस्कार गोलंदाज संतोष यांनी घेतला होता त्याला शेवटच्या षटकासाठी जबाबदारी दिली गेली. चला टॉससाठी या धुंद संघ आणि बिवडी टीम, आपण टॉससाठी या. संतोष हा शेवटचा षटक घेऊन निघतोय. प्रयत्न केलाय, बॅटची कडा आहे, जरूर विचार चांगला होता पण चेंडूनं थोडंसं वळण घेतलं ते म्हणजे डिक्लेअर स्वरूपात एकदावीसाठी सचिनला स्ट्राईक देण्याचा विचार आहे ऋतिक याचा, कारण की थोडंसं फटका गलीमध्ये तडकवण्याचा प्रयत्न होता. थोडासा कानमत्र दिला जातो या संदीपकडून, एक अनुभवी गोलंदाज आहे. संतोष निघतो या गोलंदाजीसाठी. बा प्रयत्न केला आणि यावेळी आणि नशिबाचा चौकार भेटला जातो या ऋतिकला. म्हणजे फिल्डर जर आपण पाहिलं क्षेत्ररक्षक याच्यामधून हा चेंडू गेला 4 धावांसाठी येतो हा चौकार. 4 धावेनं जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली 28 या आकड्यावरती. याही वेळी फटका खेळलाय आणि चेंडू जर आपण पाहिलं तर एका हातामध्ये पकडला, थोडंसं जम्बलिंग झालं. 6 धावांसाठी येतोय हा षटकार. ऋतिकच्या बॅटमधून निघालाय. पहा याही वेळी ऋतिकनं जबाबदारी घेतली. म्हणजे या खेळाडूला जर आपण पाहिलं तर 3ऱ्या क्रमांकासाठी पाठवलं गेलं आणि ती क्षमता ऋतिककडे आहे. धावसंख्येमध्ये बदल केला जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजे 34 आकड्यावरती. पहा हे षटक मिडन गेलं पण या षटकाकडे जर पाहिलं निर्धाव चेंडूची सांगता
हा एक अनुभव आहे. मोठा फटका आला पण त्याच्यानंतर आपल्याला थांबवण्याची किमया आपण करू शकतो. एक संतोषने दाखवून गेले या डॉट बॉलची संख्या. स्लोवर चेंडूचा मारा जरूर केला या. एक सिंगल धाव घेतली या. एक केरेज धाव आणि धावसंख्येमध्ये बदल केला जाईल. धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 35 या आकड्यावरती. उर्वरित तर आपण पाहिलं तर एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला धुंद टीम आणि बिवडी टीम दोन्ही कर्णधार या टॉससाठी विनंती असेल आपल्याला. फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतोय. प्रयत्न चांगला आहे क्षेत्ररक्षकाचा. आणि तिसरे धावेचा प्रयत्न करत असताना अपयश आलं. धावचीच्या स्वरूपात सचिन बाद होतोय. 2 धावा. 2 धावेची भर आपण धावसंख्येमध्ये बदल करूया. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोचली ती म्हणजे 37 धावा. 38 धावांचा वन असणार आहे करंदी टीम समोर. चला लगेच सायगर टीम आपण मैदानामध्ये उतरा आणि धुंद टीम आणि बिवडी टीम टॉससाठी या दोन्ही कर्णधार. चला थोडंसं स्पीडअप घ्या. चला धुंद टीम आपण कॅप्टन लगेच टॉससाठी पाठवा. चला उशीर करू नका. चला धुंद टीम आपला कॅप्टन पाठवा टॉससाठी. चला थोडंसं स्पीडअप घ्या. सहकार्य करा. चला करंदी टीम वेळ घेऊ नका. आपली ओपनर जोडी लगेच मैदानामध्ये पाठवा. चला टॉससाठी जा. टॉस का बॉस आपण बघतोया. प्रगती विकास क्रिकेट क्लब भोगवली आयोजित ही स्पर्धा प्रगती चषक 2024 स्पर्धा. आणि टॉस का बॉस जर आपण पाहिलं तर युवा उद्योजक संतोष दादा पाटणे या टॉस का बॉसकडे आपण पाहतोया. वेद मोटर्स आणि सुवर्ण संधी ठेवली त्यांनी या स्पर्धेच्या घोषणा केली जात्या. त्यांच्याकडून जर कोणी इलेक्ट्रिक बाईक किंवा पेट्रोल बाईक खरेदी केली तर त्यावरती एक 5,000चं कुपन फ्री असणार आहे. चला टॉससाठी या दोन्ही टॉस करून घ्या. चला बिवडी टीमनं टॉस जिंकला आणि निर्णय लगेच कळवलाय क्षेत्ररक्षणाचा. त्यांचंही खूप खूप अभिनंदन कारण की आपण आपला निर्णय कळवला लगेच. चला याच्यानंतर मॅच संपल्यानंतर दोन्ही टीमने आपण सज्ज राहा. चला मॅचला सुरुवात होईल.
प्रथम फलंदाजी करत असताना सागर टीमनं सदतीस धावा जमवल्या. 38 धावांचं आव्हान. पहिलं षटक, पहिलं पॉवर प्लेचं षटक जर आपण पाहिलं तर ऋतिक हा निघतोय. 10 पावलांचा साठ केला जातोय, निघतोय. प्रयत्न केलाय, फटका खेळलाय, चेंडू हवेत आहे आणि चेंडू जर आपण पाहिलं तर हातामध्ये स्थिरवला गेला. पहिल्या विकेटचं पतन केलं जाईल. ज्या खेळाडूनं एक चांगला खेळ पहिल्या मॅचमध्ये केला होता त्याला पहिल्या चेंडूवरती पाठवण्याचं काम ऋतिकनं केलंय. म्हणजे एक दबाव तंत्र, एक चांगला गोलंदाज जर आपण पाहिलं तर प्रतीकनं पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद केलाय. रोशन याला परतावं लागलंय. एक मोठा धक्का म्हणावा लागेल करंदी टीमसाठी, ज्याने एक मोठा खेळ पाठीमागच्या मॅचमध्ये केला होता. नाबाद खेळी केली होती, त्याला इथं परतावं लागलं. ऋतिकचा शिकार ठरलाय. पहिल्या चेंडूवरती फटका फसला गेला आणि कव्हरच्या क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण तयार होतं. झेल चांगला पकडला गेला. आता तिसऱ्या क्रमांकासाठी जर पाहिलं तर संदीप याला प्राचारण केलं गेलंय. टप्पा फसला गेला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आला. एक अतिरिक्त धावेने श्रीगर्षा होतोय तो म्हणजे करंदी टीमचा. 38 धावांचा हा पल्ला गाठायचा आहे. चला यूट्यूब जरा लक्ष द्या. पुन्हा एकदा गोलंदाज ऋतिक निघतोय. चांगला खेळ, अपील चांगला आहे, स्ट्रॉंग अपील केलं जातं या, कारण की एक दबाव तंत्र आखलं गेलं या, ते म्हणजे ऋतिककडून. आत्ताच मैदानामध्ये उतरला गेला म्हणजे संदीपकडे ती क्षमता आहे, मोठे फटके खेळू शकतो, आपल्या टीमला एक चांगल्या परिस्थितीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू शकतो. लेग स्टंपाच्या बाहेरून जाय असं विचार करत होता रॅम्बो, पण काय गोलंदाजी आहे, भेदक मारा केला तो म्हणजे ऋतिक यांनी आणि लेग स्टंपावरती डायरेक्ट चेंडू आदळला गेला आणि फलंदाजाला कळलंच नाही की आपलं यष्टी उद्ध्वस्त झाले. म्हणजे काय गोलंदाजी केली आहे या ऋतिकनं, बहरणारी गोलंदाजी. 2 ओपनर जोडी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाठवण्याचं काम इथं केलं गेले. म्हणजे एक दबाव तंत्र आखला गेला पहिल्या चेंडूपासून. म्हणजे सुरुवात कशी असावी या ऋतिकनं दाखवून दिल्या गेल्या. 0 या आकडा पार करू शकला नाही तो म्हणजे रॅम्बो. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तो म्हणजे ऋषी आणि संदीप. एक नवीन जोडी मैदानामध्ये दिसणार आहे, एक मोठा पल्ला गाठण्याचा प्रयत्न करेल. प्रयत्न केला जातो या, टॅप केला, एक सिंगल धाव घेतली गेल्या, डिक्लेअर स्वरूपात एक धावेसाठी जातो या.
चला इथे एका षटकाचा खेळ संपला. धावसंख्या जर आपण नाही असला चला एका षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 3 या आकड्यावरती. 4 धावा धावलकावरती. चला एका षटकाचा खेळ संपला गेला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 4 या आकड्यावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात एक चांगलं षटक म्हणावे लागेल टायगर टीमकडून ऋतिक याचं. आता दुसऱ्या क्रमांकाचं षटक विजय याच्यावरती एक जबाबदारी दिली जाते. संदीप आणि ऋषीची जोडी मैदानामध्ये आहे. 38 धावांचा पल्ला गाठण्यासाठी प्रयत्न केला जातो. या 4 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता 18 चेंडू आणि 34 धावांचा इथून पुढचा प्रवास असणार आहे. तो म्हणजे कर्दी टीम समोर प्रयत्न केला आहे, पुढे ढकलण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण हिट करण्याचा प्रयत्न, पण थोडासा फसला गेला. एक चुकी किती मागात पडली गेली. डायरेक्ट हिट करत असताना चेंडू मात्र सुटला गेला आणि यावरती 2 धावा दिल्या जात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एकेरी धाव खर्च होती, तिथं 2 धावा खर्च केल्या. 2 धावेने धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. आपण जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभले गेले. पुन्हा एकदा महाराष्ट्राचे चांगला झेल, उत्तम झेल, कौतुक केलं जाईल या खेळाडूचं. सुमित याचं विकेटचं पतन केलं जाईल. संदीपला परतावं लागेल. चांगला खेळ करत असताना इथं बाद होऊन परतला आणि विजयाला सफलता भेटली जाते. महाराष्ट्राच्या पुन्हा एकदा परीक्षक पदावरती दुसऱ्यांदा विराजमान झाले ते म्हणजे आपल्या ओखवडी गावचे सुपुत्र प्रतापदादा शिलार यांचं इथं प्रगती चषक 2024 या स्पर्धेसाठी सहर्ष स्वागत केलं जातं. तसेच कविराजदादा परामने तसेच सुनील गोळे यांचं इथं स्वागत केलं जातं. सफलता भेटली गेली. विकेटचं पतन केलं जाईल. काय उत्तम झेल पकडला गेला तो म्हणजे सुमित यांनी. 3ऱ्या विकेटचं पतन होतं. या धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजे 6 या आकड्यावरती. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय अमित. ज्या खेळाडूनं या स्पर्धेमध्ये पहिली मिडन ओव्हर फेकणारा खेळाडू कोण असेल तो म्हणजे कर्ंदीगावचा अमित हा फलंदाजीसाठी उतरलाय. एक सिंगल धाव घेतली जाईल. सिंगल धावेनं धावसंख्या पुढे सरकली जाते ती म्हणजे 7 या आकड्यावरती. एक भेदक मारा सायगर टीमकडून बघायला भेटला जातो. या येणाऱ्या फलंदाजाला थांबवले गेले मोठे फटके. आतापर्यंत जर पाहिलं तर कर्दी टीमकडून कोणताही खेळाडू खेळू शकला नाही. एकेरी दुहेरी धावा ज्या प्रकारे चांगली सुरुवात झाली प्रयत्न केला जातो. या त्याचप्रमाणे अमरदादा शेलार यांचं इथं आगमन झाले, त्यांचं इथं स्वागत केलं जाईल. विजय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार झालाय. पुढे मारण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेमध्ये गॅप शोधला जातोय. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातो. या 4 धावांसाठी येतोय हा चौकार. म्हणजे अमितच्या बॅटमधून हा चौकार निघाला जातोय. म्हणजे आपल्या टीमसाठी कुठेतरी जबाबदारी घेतली गेली आहे
आपल्याला खेळ करावा लागणार आहे चांगला आणि इथून पुढचा प्रवास आपल्याला गाठावा लागणार आहे. विजय संपादन करण्यासाठी खेळ करावा लागणार आहे. आज जर पाहिलं तर 4 धावांच्या भरीनंतर धावसंख्या जर पाहिली इथं जाऊन पोचली ती म्हणजे 11 आकड्यावरती. अमर शेलार चावली क्रिकेट असोसिएशन कमिटी मेंबर यांनी इथं उपस्थित दाखवली त्याबद्दलही त्यांचं हार्दिक स्वागत करूया. प्रगती चषक 2024 या स्पर्धेसाठी पुन्हा प्रयत्न केला आहे. चेंडू फटका जरूर खेळला आहे पण क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला पण एक सिंगल धाव. चांगला प्रयत्न होता यष्टी रक्षकाचा. चला षटकाची समाप्ती केली जाईल. 2 षटकांचा खेळ संपला आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 12 आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. आता इथून पुढे 12 चेंडू आणि 26 धावांची गरज असणार आहे. दोन्ही फलंदाजांची आता जबाबदारी वाढली गेली आहे. आता षटकाच्या पाठीमागे 13 धावा जमवायच्या आहेत. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. चला दोन्ही टीम तयार राहा. धुंद आणि बिवडी टीम तिसऱ्या क्रमांकाचं षटक सुमित याला बोलवलं गेले. या प्रयत्न करतोय. अपील केला जातोय. स्ट्रॉंग अपील केला जातोय. दबाव तंत्र आखला जातो. या टप्पा पडल्यानंतर चेंडू वेगानं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला गेला. एक चांगली यष्टीरक्षण जर पाहिलं या खेळाडूचं आपल्याला बघायला भेटलं जातं. या चांगला चेंडू सुमित याचा थोडासा वेग दिला गेला चेंडूला. डॉट बॉलची संख्या 11 चेंडू 26 धावांची गरज. प्रयत्न केला जातोय. थोडासा चेंडू ऑफस्टंपाच्या बाहेरून व्हाईट बॉलचा इशारा आलाय. टप्पा जरूर फसला गेलाय. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव खर्च केली जाते. कुठेतरी या सुमितला अतिरिक्त धावांवरती नियंत्रण आखणं गरजेचं आहे. अगोदरच्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर जवळजवळ 5 अतिरिक्त चेंडू फेकले होते या सुमितनं. चांगला चेंडू आहे. प्रयत्न चांगला आहे. अपील केला जातो. या डॉट बॉलची संख्या निर्धाव चेंडू येतो. या निर्धाव चेंडूनं दबाव येतो. या तो म्हणजे कर्दी टीमवरती. आता जबाबदारी वाढली गेली आहे ती म्हणजे कर्दी टीमची. धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला जातोय. जसा डॉट चेंडू जातोय तसा प्रेशर वाढला जातो. या सुमित पुन्हा एकदा टप्पा फसला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेनं थोडासा दबाव हलका खुताना पण पाहतोय. 10 चेंडू आणि 24 धावांची गरज असणार आहे ती म्हणजे कर्दी टीमला. प्रयत्न केला जातो. या सुमित पुन्हा एकदा डॉट चेंडू म्हणजे एक व्हाईट बॉलचा इशारा येतो. या सुमितचा कुठेतरी टप्पा फसला जातो. या पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एक अतिरिक्त चेंडू फेकल्यानंतर जर पाहिलं तर फलंदाज त्या प्रकारे त्या चेंडूचा फायदा उचलत नाही. पुन्हा एकदा डॉट चेंडू. पुन्हा एक अतिरिक्त चेंडू. पाय षटक हाताळताना आपण पाहतो या सुमितला. एक डॉट चेंडू फेकतोय. एक अतिरिक्त धाव देतो. या म्हणजे समोरच्या फलंदाजाला तितकासा फायदा उठवता येत नाही. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोचली ती म्हणजे 16 या आकड्यावरती. म्हणजे अतिरिक्त धावा भेटून येत आपल्याला मोठी धावसंख्या मोठा फटका खेळता आलेला नाही. सुमित हा गोलंदाजीसाठी पुन्हा तयार होतो. या आता प्रयत्न केलाय. फटका खेळला गेलाय आणि 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून हा गॅप शोधला गेला.
आता यावेळी जबाबदारी घेतली आहे या फलंदाज जर आपण पाहिलं तर ऋषी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले, म्हणजे आता 18 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 18 धावांची गरज. षटक जर आपण पाहिलं सुमित याचं, बरेच चेंडू डॉट खेळले गेले पण एक अतिरिक्त चेंडूनं धावसंख्या पुढे सरकली गेली. फुलटा चेंडू आणि या फुलटा चेंडूला जर आपण पाहिलं तर लॉंगॉनच्या रिजनमध्ये एक लांबलचक षटकात खेचला गेला, म्हणजे आता कुठेतरी बहरणारी फलंदाजी दाखवली गेली. थोडेसे धीम्या गतीने खेळत असताना आपण पाहतोय या ऋषीला, पण यावेळी जबाबदारी घेतली. 2 चेंडू सीमा पार केलेत आणि धावांची गती इथं वाढवण्याचा प्रयत्न केला. धावसंख्येमध्ये बदल केला जाईल आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजे आता 26 या आकड्यावरती. आता फक्त 12 धावांची गरज असणार आहे. आतापर्यंत जर पाहिलं 26 धावा. आतापर्यंत त्यांनी 9 चेंडू फेकलेत, म्हणजे एक लांब लचक ओव्हर. बॅटची कडा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, पण एक सिंगल धाव रोखू शकला नाही. एकेरी धाव. षटकाची समाप्ती केली जाईल. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 27 या आकड्यावरती. आता 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. म्हणजे पहा 12 चेंडूमध्ये 26 धावांची गरज होती, पण या षटकाकडे जर आपण पाहिलं तर जवळजवळ 15 धावा या षटकात खर्च केल्या. ते म्हणजे सुमितनं थोडासा कानमंत्र घेतला जाईल, कारण येणारे षटक किती महत्त्वाचं असणार आहे, कोणावरती जबाबदारी दिली जाईल. हे षटक 11 धावा रोखण्यासाठी सायगर टीमकडून कोणता गोलंदाज हा मैदानामध्ये खेळवला जाईल. आणि 2 जोडी जर आपण पाहिली तर अमित आणि ऋषी एक चांगली जोडी आज पाहिलं तर या मॅचसाठी एक जबाबदारी घेतली गेली आणि जबाबदारी न खेळताना आपण पाहतो या ऋषीने एक मोठे 2 फटके खेळल्यानंतर एक धावांची गती बदलली गेली आणि या षटकामध्ये जवळजवळ 15 धावा जमवल्या गेल्या. आता शेवटचं षटक कोणावरती दिलं जाईल हातामध्ये आणि गोलंदाज येतोय तो म्हणजे सूरज. 6 चेंडू 11 धावांची गरज. चला याच्यानंतरची मॅच असणार आहे ते म्हणजे बिवडी वर्सेस धुंद. टॉस जिंकलाय बिवडी टीमने. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. आपण क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचं आहे, विनंती असणार आहे. चला 6 चेंडू 11 धावांची गरज. चांगला चेंडू होता यावेळी. चला डेरी प्लेट असणार आहे, कोणतीही धाव इथं नसणार आहे. चला 5 चेंडू 11 धावांची गरज. प्रयत्न केलाय, फटका खेळलाय मिडानमधून लॉंगॉनच्या रिजनमध्ये हा चेंडू गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होतोय. म्हणजे कोणत्या प्रकारे रिस्क घेण्याची गरज नव्हती. चांगला खेळ चालू होता, पण यात जर आपण पाहिलं तर अमित ऋषीने जबाबदारी घेतली पुन्हा दुसरे धाव घेण्याचा आणि यातच धावचीत बाद होऊन परतला जातोय. जरूर एकेरी धाव घेतली. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज असणार आहे इथून पुढे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो या. चार चेंडू 10 धावांची गरज. नवीन फलंदाज जर पाहिलं तर मयूर हा मैदानामध्ये उतरला गेलाय. गोलंदाज सूरज पुन्हा एकदा तयार झालाय. प्रयत्न केला जातोय गलीमधून. एक चेंडू 1 धाबीसाठी जातो या.
एक सिंगल धावेनं तितकंसं फरक पडणार नाही. ज्यावेळी तुम्ही मोठे फटके खेळता त्यावेळी धावांची गती कमी होऊन जाते. चांगला चेंडू हाताळला सूरज यांनी, एकेरी धाव जरूर घेतली. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजे 29 आकड्यावरती. 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. 3-9चं समीकरण आपल्या समोर येऊन थांबले. आता पुलटा चेंडू आणि यावरती जर आपण पाहिला यष्टीरक्षण थोडा फसला गेला. थोडासा विचार विनिमय केला जाईल दोन पंचांमध्ये, कारण चेंडू जर आपण पाहिला तर उंचीवरून गेला होता, कोणत्या उंचीवरून गेला, कसा गेला याचं थोडंसं विश्लेषण केलं जाईल आणि चर्चा करत असताना आपल्यापर्यंत हा निर्णय पोचवला जाईल. कारण की हा निर्णय किती महत्त्वाचा आहे. आणि नो बॉलचा इशारा आला आहे. फ्रीडची संधी म्हणजे किती चूक महत्त्वाची आहे ही आता येणाऱ्या चेंडूवरती आपल्याला समजणार आहे. सूरज फ्रीडचा चेंडू स्ट्राईकला आपण पाहतो. या चांगला चेंडू आहे. एक सिंगल धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि थ्रोमध्ये थोडीशी गफलतता पाहायला भेटली गेली. 2 धावा इथे दिल्या जातील. धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या जर आपण पहिले तर जाऊन पोहोचली ती म्हणजे आता 32 धावा धावफलकावरती. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. चला 2 चेंडू 5 धावांची गरज. वाईड बॉलचा इशारा येतो. या पा म्हणजे सोने पे सुहागा मिळतो या फलंदाजाला. गोलंदाजांवरती थोडासा दबाव येतो. या एक अतिरिक्त धावांवरती नियंत्रण राखणं गरजेचं आहे. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. प्रयत्न केलाय, फटका खेळलाय. इथं क्षेत्ररक्षक देतो वेगानं. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फसला गेला. धावचीत या स्वरूपात बाद होतो. या चांगलं क्षेत्ररक्षण ऋतिक याचं. ज्या वेगानं आला चेंडूपर्यंत पोहोचला, चेंडू फेकला गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला पण इथं धावचीत या स्वरूपात मयूरला परतावं लागलं. एकेरी धाव घेतली जाईल. आता 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. सेम सिच्युएशन असणार आहे. या अगोदर जर आपण पाहिलं तर सायगर टीम पुन्हा त्याच परिस्थितीमध्ये येऊन थांबली गेली. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. 3 धावा जमवायच्या आहेत. त्यामध्ये करंदी टीमला विजय संपादन करावा लागेल. प्रगती चषक 2024 स्पर्धेमध्ये पुढे संघ कोणता वाटचाल करेल. 1 चेंडू आणि 3 धावा. सूरज आणि फलंदाज जर आपण पाहिला गोलंदाजीसाठी तयार होतो. या गोलंदाज निघतोय. 1 चेंडू 3 धावांसाठी आणि फक्त प्लेस करण्याचा प्रयत्न केला. एकेरी धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बाद होऊन परततोय. पुन्हा एकदा त्याच सिच्युएशन प्रमाणे इथं मॅच विन केली जाते. तो म्हणजे सायगर टीमनं विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे करंदी टीमचंही हार्दिक हार्दिक आभार. आपण कुठंतरी चुकला आणि आपण धावांचा पाठलाग करत असताना थोडासा वेग मंदावला गेला आणि आपण या स्पर्धेतून बाहेर पडला गेला. आपलंही हार्दिक हार्दिक अभिनंदन या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झाल्याबद्दल. चला याच्यानंतरची मॅच असणार आहे ती म्हणजे बिवडी टीम. आपण लगेच मैदानामध्ये उतरा. आपण टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय.